नमस्कार मित्रमैत्रिणींनो, भिजवलेल्या चवळीपासून आपण आमटी, उसळ, त्याचबरोबर सुकी भाजी, वेगवेगळे पदार्थ आपण अशा पद्धतीचे आपण बनवतो. पण कधी तुम्ही त्याच चवळीपासून अगदी कुरकुरीतसा डोसा कधी बघितलाय का? नाही ना? तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची. इथे 1 वाटी मी चवळी रात्री अगदी भिजून छान धुवून वगैरे भिजून ठेवली होती. बघा चवळ्या छान भिजल्या गेल्यात. त्याला आपण बाजूला ठेवूया. सर्वप्रथम आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे अर्धी वाटी असा रवा घ्यायचा आहे. बारीक जाडा कोणताही घ्या, आपण एकदा वाटून घ्यायचा आणि हा चांगला एकदा पावडर सारखा केला की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं. बघा पावडर सारखं झालंय. त्याच्यामध्ये टाकायचं आपण अर्धी वाटी असं दही. दही अगदी जास्त आंबट नको, थोडंसं फ्रेश असेल तर छान. आणि त्यानंतर आपण त्यात टाकायचं चवळ्या ज्या भिजवल्या होत्या त्या टाकायच्या. त्याचबरोबर थोडीशी आणखीन तिखटपणा देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या 2-4 अशा टाकायच्या. नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं हवं असतं तुम्ही आलं सुद्धा टाकू शकता, पण इथे मी आलं न टाकता इथे टाकले मी कढीपत्त्याची पानं आणि याला आपण वाटून घ्यायचं. छान अगदी मस्त पाणी घालून वाटायचं. आता बघा हे चांगलं अगदी मिश्रण छान असं वाटलं गेले तर पूर्ण आपण त्याला काढायचे, झाकून ठेवायचे अगदी 5-10 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. चटणीसाठी आपण या मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे खोबरं, त्याचबरोबर इथे आपण घेणार आहोत शेंगदाणे. शेंगदाणे भाजलेले नसेल तर तुम्ही भाजकी चण्याची डाळ घातली तरी सुद्धा चालेल. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीरचे देठ ह्याच्यात चटणीत घाला, अगदी छान लागते. आल्याचा तुकडा, हिरवी मिरची घालायची, थोडीशी साखर, त्याचबरोबर घालायचे अगदी कढीपत्ता सुद्धा त्या चटणीत घालायचा. म्हणजे त्याच्याने तो आपल्या अगदी शरीराला खूपच अगदी उपयुक्त असतो. त्याचबरोबर जिरं, थोडंसं चिंच आणि चवीपुरतं मीठ. जरासे बर्फाचे तुकडे टाकायचे आणि याने या चटणीला वाटून घ्यायचं, म्हणजे रंग अगदी सुरेख असा राहतो. आता चटणी बघा अगदी त्याला चांगला वाटून घेतलेले आहे. चटणीचा रंग बघ अगदी सुरेख असा आलेला आहे. आता त्याला छानशी आपण खमंग फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रामध्ये आपण इथे तेल गरम करायला ठेवलंय. राई घालायची, चांगली राई तडतडायला द्यायची. राई चांगली तडतडली की लगेच काय करायचं, लगेच आपण ना तडतडल्यानंतर ती गॅस बंद करायची. नंतर हिंग टाकायचं आणि कढीपत्ता टाकायचा, म्हणजे अगदी त्याचा सुवास अगदी मस्त लागतो चटणीमध्ये. नंतर आपण त्यामध्ये हिची फोडणी त्या चटणीत घालायची, झाकून ठेवायची, म्हणजे फोडणीचा अगदी सुवास त्याच्या आतमध्येच दरवळला जाईल. चटणी रेडी झाली. आता या मिश्रणाकडे वळूया. मिश्रण बघा अगदी छान असं आपलं इथे रेडी झालंय. त्याचं झाकणी काढलेलं आहे. आणि आता या मिश्रणामध्ये थोडंसं तुम्हाला वाटत असेल की ते जाडसर आहे, तेही मला जाडसरच वाटतंय. तर काय करायचं, ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं, पण जास्त प्रमाणात नाही. अगदी थोडंसं पाणी घालून त्याला चांगलं अगदी मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आणि थोडंसं त्यात पुन्हा ढवळायचे. आणि त्यानंतर मला असं वाटतंय की थोडंसं आणखीनही पाणी जरासं लागेल, म्हणून काय केलंय मी इथेही पाणी याच्यामध्ये थोडंसं आणखीन घातलंय. म्हणून घालताना मात्र अगदी कमी प्रमाणात जरासं घालून आपण याला मिक्स करायचं. आता हे मिश्रण पाणी घातल्यानंतर पुन्हा त्याला थोडंसं ढवळून घ्यायचंय आणि ढवळल्यानंतर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी करायची जसं आपण डोसा बनवतो त्याच पद्धतीने. चवीपुरतं मीठ घालायचंय आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण त्याच डोसासारखा क्रिस्पीनेस येण्यासाठी अगदी कुरकुरी होण्यासाठी जरासा सोडा, अगदी चिमूटभर घातला तरी हरकत नाही, अगदी चिमूटभरच घालायचा, इतकाच घालायचंय फक्त. आणि नंतर चांगलं मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचे. आता हे मिश्रण आपल्या डोस्यासाठी अगदी परफेक्ट झालंय. तर तवा अगोदर गॅसवरती गरम करायला ठेवलेलाच आहे. तवा छान असा गरम झाला की थोडंसं तेल अगदी घालून त्याला पसरून घ्यायचं. तेल पसरवलं गेलं की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे, त्यामध्ये पाण्याचे शिंतोडे मारायचे. पाण्याचे शिंतोडे मारून थोडेसे पुसून घ्यायचे. आता ही सगळी आपलं प्रोसिजर झालं की नंतर पटकन आपण हे डोस्याचं मिश्रण मिक्स करून अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण रोज डोसे कसे बनवतो त्याच पद्धतीने घालून एका पळीने घालून पूर्णपणे अगदी फिरवत अशा पद्धतीने करायचं. बघा तसाच आपला डोसा बनतो, कुठेही काही वेगळा बनत नाही. जरासा थोडासा अगदी थोडासा त्याला बघा तो क्रिस्पीनेस येण्यासाठी थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे तो अगदी मस्त कुरकुरीत असा होतो. 2 मिनिटं थांबायचं आणि बघा पटकन असा बघा आपला रंग या डोस्याला अगदी सुरेख येतो आणि छान असा आपला कुरकुरीत सुद्धा होतो. आणि बघा आपला डोसाही रेडी झाला. अशाच पद्धतीने करायचं. हवं असतं तुम्ही कांदा, टोमॅटो, हवं असतं त्याच्यामध्ये चीज, काही तुम्ही अशा पद्धतीने घालून तसाही बनवू शकता. बटाट्याची भाजी घालू शकता. पुन्हा एकदा मी डोसा तुम्हाला त्याच पद्धतीने पुन्हा दाखवते. बघा अशाच पद्धतीने थोडंसं तेल टाकायचं आणि लगेच ना, आणि तो होतोही लगेच, आपोआप निघतो. चिटकत वगैरे काही नाही, तव्याला व्यवस्थित छान असा निघतो. आणि अशा पद्धतीने कधी चवळी आपली राहते सुद्धा थोडीफार जास्त होते, तर अशा वेळी अशा पद्धतीने डोसा बनवायचा. मुलांना सगळ्यांना आवडेल आणि सगळ्या मुलांना मोठ्यांना सुद्धा आवडेल. बघा आपला रंग सुरेख आलाय, डोसा सगळा दोन्ही डोसे रेडी झाले. तर पटकन आपण काढून घेऊया. या ठिकाणी मी चटणी आणि सॉस सुद्धा ठेवलाय.
आणि नंतर अशा पद्धतीने तुम्ही डोसे नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करा, प्रत्येकाकडे शेअर करायचे. हे जे डोसे आहेत ना खायला अगदी छान लागतात आणि अगदी पौष्टिक सुद्धा असतात. तर तुम्हाला मी चुरूनही दाखवते की तोडल्यावरती तो कसा कुरकुरीत तसा बनला होता बघा. तर बघा हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली ना, तर चला आपण पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.